त्यावेळेला त्यांना जवळजवळ 100 युनिटपेक्षा जास्त इन्शुलिन लागायचं दिवसाला, 5-6 बीपीच्या गोळ्या लागायच्या, ऑक्सिजन लागायचं घ्यायला, कारण लंग्सला पुरं पडत नव्हतं ऑक्सिजन. आणि तेव्हा त्यांचं वजन साधारण 120च्या आसपास होतं. त्यावेळेला दादांचं वय होतं 78. म्हणजे जर तुम्ही साच्यात बसवायचं म्हटलं तर ते डेबार होते कुठली ट्रीटमेंट घेण्यापासून. परंतु त्या व्यक्तीचं मी एक खूप गोष्ट अशी मानते की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला सगळ्या गोष्टींचा आणि त्यांनी ठरवलं की माझ्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हा उपाय असू शकतो असं मला दिसतंय. म्हणून ते कन्सल्टेशनला आले की डॉक्टर तुम्ही असेसमेंट करा आणि तुम्ही मला सांगा, पण हा उपाय माझ्यासाठी ठीक आहे का, मला चालू शकेल का. त्यावेळी ऑलरेडी त्यांची अँजिओप्लास्टी झालेली होती. म्हणजे दादांना काय टेन्शन असेल त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला टेन्शन आलं होतं की एवढ्या मोठ्या माणसाचं ऑपरेशन करायचं म्हणजे. पण त्यांना ऑपरेट केलं. त्या दिवशीपासनं आजपर्यंत त्यांना इन्शुलिन लागलं नाही, त्यांना बाहेरून ऑक्सिजन लागला नाही. त्यांचं चालणं, त्यांचा ओव्हरऑल फिटनेस, त्यांच्या आजारपणांची संख्या, कामाचा झपाटा, या सगळ्यामध्ये अतिशय चांगले बदल घडून आले. आणि ह्याचं क्रेडिट मी त्यांना नक्कीच देईन.